तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, सेक्शन डी मधले आपण सगळे सम सॉल्व केले होते. तर मी आता जातोय सेक्शन सीकडे. तर आपल्याला सेक्शन सीमध्ये जवळजवळ आपल्याला किती सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन, 8 सॉल्व करायचे आहेत. जवळजवळ तुम्हाला 12 सम्स दिले जातात, त्यापैकी 8 सॉल्व करायचे आहेत आणि टोटल 24 मार्क्स आहेत. तर मी याच्या आधी पण सांगितलं होतं की नेहमी सेक्शन सी काय करा, सगळ्यात शेवटी सॉल्व करत चला. तर आज आपण काय करतोय, सेक्शन सीचे एक ठराविक काही सम्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, जे पेपरसाठी येऊ शकतात, तेच आज आपण बघणार आहे. मी तुम्हाला टोटल ज्याप्रमाणे तुम्ही स्टडी केला पाहिजे ते सगळे क्वेश्चन्स मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. याची तुम्हाला PDF सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जे मी आता सांगतोय ते इम्पॉर्टंट करून टाका, ते पेपरला येणारच आहेत. तर चला बघूया नेमकं काय करायचं. जास्त दिवस शिल्लक नाही आहेत आपल्याकडे, त्यामुळे एक व्यवस्थित तुम्ही सिस्टमॅटिक अभ्यास करत चला. ठीक आहे. तर मी सेक्शन सी मधला जो क्वेश्चन नंबर 15 जो राहिलेला आहे तो आपण एक कंप्लीट करूया. तर बघा, क्वेश्चन नंबर 15मध्ये रेग्युलरली जो सम आहे तो तुमचा कशावरती आहे, ट्रिग्नॉमेट्रीवरतीच असणार आहे. तर चला बघूया नेमकं याचं काय. मी जस्ट तुम्हाला क्वेश्चन आन्सर इथं ठेवताना जस्ट एक्सप्लेन करतो शॉर्टली. तर चला बघा, जो सम आहे त्याला तुम्ही काय करा, पहिल्यांदा 2 tan इनवर्स ऑफ मी ॲज इट इज घेतलेला आहे. इकडे जो आहे तो तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करताय, पाहिजे असेल तर हा ज्यांना माहिती असेल त्यांनी यूज करा, किंवा ज्यांना माहिती आहे tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय जो आहे ना तो फॉर्म्युला करा. फक्त वायच्या जागी तुम्ही एक्स टाका, म्हणजे ॲज इट इज इथं एक्सच्या जागी कोण आहे ते कॉस एक्स आहे, बरं आहे ना. 2 टाइम्स होईल ना, tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ एक्स दॅट इज 2 tan इनवर्स ऑफ एक्स तयार होईल. तुमचा हाच फॉर्म्युला तयार होईल. ज्यांना फॉर्म्युला डायरेक्ट हा येतो त्यांनी हा यूज करा, अदरवाईज ही पण आपल्याकडे कन्सेप्ट आहे ती सुद्धा आपण यूज करू शकता. जस्ट मग आता दोन्ही साईडला टॅन इनवर्स आले तर टॅन इनवर्स दोन्ही साईडचे कॅन्सल आउट करा आणि जस्ट एक तुम्हाला इथे एक ट्रिग्नोमेट्री इथे इक्वेशन भेटेल, जस्ट सॉल्व करत चला. इकडे कॉस एक्स आहे आणि साइन एक्स आहे, तर कॉस एक्स आणि साइन एक्स कधी इक्वल असणार आहेत, ऑब्विसली π/4ला इक्वल होतील. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC वाला, तर तो तर सगळ्यात इझी आहे. मला वाटतं 75 डिग्री उरलेला अँगल असेल त्याच्यावरून तो आपल्याला सॉल्व करायचा होता. तर चला तेही आन्सर बघूया. तर आपल्याला माहिती आहे बाय साइन रूल आपल्याला व्हॅल्यू काय भेटते इथं, A:B:C काय असतो आपल्याला इथं, sin A:sin B:sin C असतो. तर तीच कन्सेप्ट यूज करायची आहे. त्यापैकी मला काय पाहिजे होतं रे, इथे ए अँगल माहिती आहे, बी अँगल माहिती आहे, सी माहिती नाही आहे, तर मला सी आधी अँगल फाइंड आउट करावा लागेल आणि तो आपल्याला 75 भेटतो सम ऑफ ऑल अँगल्सवरून. आणि मग आपल्याला साइन 75ची व्हॅल्यू नाही आहे, दोन व्हॅल्यू भेटतात ओरली, साइन 45 साइन 60 दोन्ही व्हॅल्यू भेटून जातील. साइन 75ची व्हॅल्यू माझ्याकडे नाही आहे, तर साइन 75ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करताय, साइन 45 + 30 साइन A+Bचा फॉर्म्युला यूज करा. जस्ट सॉल्व करत चला, तुम्हाला इथं काय भेटेल, ही व्हॅल्यू भेटून जाईल. आणि जस्ट तुम्ही काय करा, इथे लास्टला फक्त A:B:C मध्ये पुट करा, तुम्हाला काय भेटेल, इथे रेशो ऑफ इथे साईड्स भेटून जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट जातो मी थर्ड समकडे. ओके. तर हा जो होता आपला लास्ट होता, मला वाटतं इनवर्समधला होता सम. हा सॉल्ट सम आहे आणि त्याच टाईपचा मी अजून एक टेक्स्टबुक एक्सरसाइजमधला सुद्धा इथं दिलेला आहे. तर दोन्हीपैकी एक कोणता तरी असेल तुम्हाला येऊ शकेल, तर दोन्ही तुम्ही सॉल्व करा. मी याचं एक्सप्लेनेशन सांगतो, तुम्ही याचप्रमाणे हा पण करा. तर फर्स्ट आहे आपल्याकडे इथं बघा, टोटल आपल्याकडे ह्या 3 व्हॅल्यू आहेत. तर आपण काय करतो, ह्या 2 व्हॅल्यू घेतोय, एकाला एक्स किंवा वाय वगैरे किंवा थीटा आणि फाय मानत चला. तर इथं जसं थीटा आणि फाय मानलेले तेच आपण घेऊ. तर फर्स्टला आपण इथं थीटा मानलेला आहे आणि दुसरा आहे त्याला मी इथे फाय मानतो. जर मी इथं थीटा मानतोय, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू इथं मला काय भेटली रे, इथं 4/5. जर कॉस थीटा मला माहिती आहे तर साईनची व्हॅल्यू काय असते, 3/5. ट्रिपलेटच आहे, 3, 4, 5. सेम तसंच जर कॉस इनवर्स 12/13ला जर मी फाय मानतोय, म्हणजे कॉस फायची व्हॅल्यू मला इथं काय भेटली, 12/13. मग 12, 13 कोण बरोबर असतो, 5 पण असतो, 5, 12, 13. तर 5/13 ही कोणाची व्हॅल्यू भेटेल, साईनची. आणि इथे एक आपल्याला कन्सिडर व्हॅल्यू करावी लागते. मग आता बघा रे, ही कन्सिडर आलो कुठून, तर एक लक्षात घ्या, याला आपण काय केलं होतं, पहिल्यांदाला थीटा मानला होता, बरोबर ना, आणि दुसऱ्याला कोण मानला, इथे फाय मानला. = काय आलं इथे, कॉस इनवर्स ऑफ किती आली व्हॅल्यू इथे, 33/65 अशी आली ना. तर याला इकडे शिफ्ट करा कॉस इनवर्सला, म्हणजे इथे काय तयार होईल, इथे कॉस ऑफ थीटा प्लस फाय तयार होईल. तर हाच तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे, कॉस थीटा प्लस फाय.
हा कुठून आला समजला का बघा. मग कॉस ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे तो इथं तुम्ही यूज करा. जस्ट वरती आपण ह्या व्हॅल्यू सगळ्या फाइंड आउट केलेल्या आहे, त्या याच्यामध्ये पुट करा. तुम्हाला व्हॅल्यू किती भेटून जाते इथे 33/65. याला फक्त तुम्ही काय करा, त्या साईडला शिफ्ट करा. तुम्हाला काय भेटून जाईल इथे आपला कॉस इन्व्हर्स भेटून जाईल. आणि इथे एक आपल्याला रेंज लिहायचे आहेत प्रत्येक वेळी, कारण की इन्व्हर्स फंक्शन चालू आहे तर त्यांचे प्रॉपर रेंजसुद्धा तयार झाले पाहिजेत. तर तिथं रेंजसुद्धा लिहित चला. सर्वांना माहिती आहेत रेंजेस काय काय, तर त्या व्यवस्थित लिहून टाका. आणि हे पण एक सम एकदा तुम्ही ट्राय करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. दुसरा जो क्वेश्चन नंबर जो 16 आहे तो तुमचा कशावरती असणार आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती आहे. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये 3 मार्काचे सम्स असे जास्त पण नाहीत, किंवा 4 मार्काचा तर मी तुम्हाला सांगितलं होतं 1 ते 2च असेल. 3 मार्काचं जर एका दुसरे कुठले तरी जास्तीत जास्त सम्स आहेत. तर चला बघूया नेमके कसे सॉल्व करायचे. तर फर्स्ट जो आहे तो क्वेश्चन नंबर 16मध्ये काय म्हटलं, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज गिवन बाय 4 टाइम्स दी ऑथर. हे या टाईपचे सम्स आहेत. तुम्ही म्हणू शकता हे 3 मार्क्सचे आहेत, तर ते पण तुम्ही करू शकता. केची वगैरे व्हॅल्यू बघा तिथं फाइंड आउट करणारे असतील, तर ते सुद्धा सम आहे तुमचे 3 मार्काचे. तर चला बघूया हे सम कसं सॉल्व करायचं. तर फर्स्ट आपल्याकडे ज्या रिलेशन्स आहेत कुठले, M1 M2 आणि M1 + M2चे, तर ते इथं रिलेशन यूज करा. आणि त्यांनी काय सांगितलं इथं बघा, M1 आणि M2 मधलं मला इथं रिलेशन यूज करायचं आहे. तर M2 = 4 टाइम्स ऑफ M1. बघा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स दी ऑदर म्हटलेला आहे. म्हणजे जर एकाचा जर स्लोप जर M1 असेल तर दुसऱ्याचा काय असणार आहे, 4 टाइम्स ऑफ M1 असणार आहे. म्हणजे M2ची व्हॅल्यू इथं 4 टाइम्स M1 घेतले. जस्ट इथे मी M1ची एक व्हॅल्यू फाइंड आउट केले. दुसरं पण M1 M2ची व्हॅल्यू आपल्याकडे असते ना A/B, तर M2ची पण व्हॅल्यू मी इथं 4 M1 पुट केले. इथं पण मला M1 स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली. मग मी इथं काय केलेलं आहे, इक्वेशन 1चंच काय केलं, इथं सरळ सरळ व्हॅल्यू पुट केले M1च्या जागी. 2h/-5b आहे ना, ती मी इथं पुट केले M1च्या जागी, त्याचा स्क्वेअर येईल. जस्ट मी सॉल्व करत गेलो तर मला इथे ही व्हॅल्यू भेटून जाईल, कारण की स्क्वेअरमध्ये आहे तर तीच कंडिशन मला इथं युजफुल होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. तिथे जाऊ. क्वेश्चन नंबर 16मध्ये काय दिलं आहे बघा, पी एन क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि हे एक आपल्याला एक जनरल इक्वेशन, सेकंड डिग्री इक्वेशन दिलेलं आहे, विच इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आणि अजून एक सांगितलेली कंडिशन कोणती आहे, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स पण आहे. तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट जी आहे ती याची व्हॅल्यू काय असते, एक 0 असते. ज्यांना हे पूर्णपणे इक्वेशन पार्ट होत असेल तर ठीक आहे, म्हणजे सॉरी याचं नाही, सॉरी कुठली व्हॅल्यू ही, ज्यांना हे व्हॅल्यू पार्ट होते त्यांनी पार्ट करा. मला कधी पार्ट नाही होत, आपण ह्याच्यावरून जात नाही, त्यामुळे मलाही लक्षात नाही आलं कोणती व्हॅल्यू आहे. तर आपण काय करतो, नेहमी डिटर्मिन घेतो, बरोबर आहे ना. तर डिटर्मिन कोणता असतो, तो डेल्टा आपण म्हणतो, अ हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज. याची जी व्हॅल्यू असते ती आपली काय असते, इथे 0 असते. हे जे आपण लिहिले ना इक्वेशन, तेच हे आहे, डिटर्मिनंट आहे. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर काय असते, इथं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असते. आणि अजून एक आहे की परपेंडिक्युलरची जी कंडिशन आहे, ह्याच्यावरून तुम्हाला इथं एक काय भेटेल, इथं मला वाटतं एक इक्वेशन भेटलं असेल. आणि दुसरं एक अजून एक होतं कुठलं, आपल्याकडे परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरसाठी मला माहिती असतं की A+B ची व्हॅल्यू काय असते, इथे 0 असते, तर ती पण घेऊ शकताय. आणि अजून एक असते, जर पॅरलल जर असेल तर h² = AB किंवा h² - AB ची व्हॅल्यू 0. आता इथं परपेंडिक्युलर म्हटलंय तर कोणतं असणार, इथं A+B ची कंडिशन असणार आहे. तर ती इथं विचारलेली आहे, तर ती यूज करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. हा जो आहे हा एक तुमचा प्रॉपर सम आहे, बुकमधला सॉल्व समच आहे. लास्ट आहे मला वाटतं, एक्सच्या वरचाच सम आहे. तर हा सॉल्व करण्यासाठी नेमकं काय काय यूज केलं जातं तेही बघा. तर इथे कंडिशन जी यूज केली ती पहिली आहे ती मिड पॉईंटची आहे. डायग्राम आधी समजून घ्या. बघा काय म्हटलं, ट्रायंगल OAB इज फॉर्म बाय द लाईन्स x² - 4xy + y² = 0. तर ह्या दोन लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन आहे ज्या पासिंग टू ओरिजिन आहेत. इथं ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ना, ही लाईन L1 म्हणतो आणि ही जी लाईन L2 आहे, त्यांचंच हे कंबाईंड इक्वेशन दिलेलं आहे. ओके, आणि दुसरी एक लाईन आहे x + y - 2 = 0, जी ही आहे x + y - 2 = 0, ही लाईन आहे. तर यांच्यापासून एक ट्रायंगल तयार झाला आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम O. आता हा जो OP जो ड्रॉ केलेला आहे, तर हा जो मीडियन आहे त्याचं मला इथं काय करायचं आहे, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मला इथे माहिती आहे ओरिजिन एक आहे. मग आता ओरिजिन म्हणजे एक माझ्याकडे पॉईंट आहे, किंवा ओरिजिन बरोबर माझ्याकडे कन्सेप्ट कुठले आहेत, इक्वेशन ऑफ लाईन बनवण्यासाठी y = mx एक आहे. किंवा ओरिजिन म्हणजे मला एक पॉईंट भेटला आहे तर मला दुसरा पॉईंट भेटला पाहिजे,
किंवा ओरिजिन बरोबर स्लोप एक भेटला पाहिजे. तर मला ओरिजिन बरोबर इथे पॉईंट जर भेटला, हा जो मिड पॉईंट आहे जर भेटला, तरीही माझं काय होईल, इथं इक्वेशन ह्या ओपीचं म्हणजेच मीडियनचं भेटून जाईल. तर इथं मी काय करतोय बघा, इथं हे जे x प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू 0 आहे ना, याच्यावरून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि ती काय करा, याच्यामध्ये पुट करा. म्हणजे काय, याच्यावरून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर वायची व्हॅल्यू किती येते बघा, इथे कुठे पुट केलेली आहे, हां हे बघा, वायची व्हॅल्यू किती आली, ती त्याच्यावरून 2 मायनस एक्स आली, ती आपल्या इक्वेशनमध्ये पुट करा. एक क्वाड्रेटिक इक्वेशन भेटेल. आता एक क्वाड्रेटिक इक्वेशन कुठलं भेटलं रे, ते काय असणार आहे, याच्यावरचे पॉईंट्स असणार आहेत. ही जी लाईन आहे ना, किंवा हे जे आपले इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत त्यांचे सरळ सरळ कोण असतात, ते आपले तुम्ही कंडिशन्स म्हणू शकता, हे क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये भेटलेले आहे. मग आता मला काय पाहिजे बघा रे, हे जे आहे, हा मधला जो पॉईंट आहे तो काय असणार आहे, या दोघांचा मिड पॉईंट असणार आहे. आणि इथे जर बघायला गेले, ह्या दोघांसाठी ही कंडिशन दिलेली आहे. म्हणजेच काय असणार आहे रे, हे जे इक्वेशन आहे हे दोन पॉईंट सॅटिस्फाय करतायत. म्हणजेच काय, ह्या दोन पॉईंट्समधला जो एक्स कोऑर्डिनेट असणार आहे तेच काय असणार आहे, हे जे रूट्स असणार आहेत. मग रूट्समध्ये आपल्याला बघा x1 प्लस x2 म्हणजे रूट्स, म्हणजे आपल्याला कुठलं इक्वेशन असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स, मी त्याच फॉर्ममध्ये लिहितो रे, मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा आहे ना, इज इक्वल टू 0. मग दोन जर रूट्स असतील, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि एक अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण लिहितो, बरोबर आहे ना. तर त्याच इथं कंडिशन त्यांनी यूज केल्यात. एक अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय येते रे, मायनस बी बाय ए येते ना, मायनस बी बाय ए येते. आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू काय येते, सी बाय ए. त्यातली त्यांनी हीच यूज केले, मायनस बी बाय ए. तर मायनस बी बाय ए बघा, बीची व्हॅल्यू किती आहे, तर मायनस 6 आहे अपॉन एची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. ओके, मायनस बी बाय ए बघा, तर ही किती येणार व्हॅल्यू तुमची, 2. बाहेर मायनस आहे, बीची व्हॅल्यू वरती मायनस 6 डिवाइड बाय 3. तर इथं तुम्हाला किती व्हॅल्यू भेटली, 2 भेटली. तर x1 प्लस x2 ची व्हॅल्यू 2 भेटली. म्हणजे हा तुम्हाला याच्यावरचा एक कोऑर्डिनेट भेटला, ही व्हॅल्यू भेटली एक्स कोऑर्डिनेट. जर एक्स कोऑर्डिनेट जर तुमचा किती असेल, 2 असेल, तर वाय कोऑर्डिनेटसाठी याच्यामध्ये पुट करा. तर तुम्हाला काय भेटेल, तो वाय कोऑर्डिनेट किती भेटेल, 1 भेटेल. म्हणजे इथली व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 2,1 भेटली. मग ओरिजिन आहे माझ्याकडे, पॉईंट आहे, तर मी 2 पॉईंट फॉर्म यूज करेन. और पासिंग थ्रू किंवा तुम्ही स्लोपवरती जा, तुम्ही कसंही फाइंड आउट करा. आपल्याकडे 2 पॉईंट फॉर्म आहे कुठला, y मायनस y1 इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इंटू x मायनस x1. त्याच्यावरून तुम्ही काय करा, सरळ सरळ इक्वेशन फाइंड आउट करा. तर हा एक प्रॉपर तुमचा सम आहे 3 मार्क्सचा. जर विचारला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आपण जाऊ. ओके, नंबर 17 क्वेश्चन नंबर, तो टोटली आहे आपला कशावरती आहे, वेक्टरवरती. 17 आणि 18 सुद्धा असेल. तर चला बघूया, याच्यामध्ये हा मोठा टॉपिक आहे, त्यामुळे मी जरासे जास्त सम सुद्धा ठेवले तुमच्यासमोर. तर फर्स्ट जो आहे तो तुमचा कुठला आहे, थेरमच आहे, इंटरनल डिव्हिजनसाठी आहे. तर इंटरनल डिव्हिजनसाठी सर्वांना माहिती आहेत, डायरेक्शनसुद्धा माहिती आहेत, कुठले असतात, सेम डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असतं. त्यामुळे इथं तुमचं काय येणार आहे, जस्ट बघा रे, हे झालेलं आहे, आपण थेरम्स खूप वेळा घेतलेले आहेत. तर ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू कोण आहे आपल्याकडे, एम अपॉन एन आहे. तुम्ही डायरेक्ट इथं वेक्टरला जाऊ शकता, ए आर बार. तर ए आर बारचा आर बार मायनस ए बार आणि आर बी बारचा कोण, बी बार मायनस आर बार असं नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इथं जस्ट तुम्हाला कोण व्हॅल्यू भेटून जाईल, इथे आर बारची व्हॅल्यू भेटून जाईल. डायग्राम पण ड्रॉ करायला विसरू नका. नेक्स्ट आहे जो क्वेश्चन आहे तो, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन हुज व्हर्टायसेस आर. जर आता 4 व्हर्टायसेस दिलेत, तर त्याच्यापासून 3 कोइनिशियल व्हेक्टर्स तयार करायचे. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो, 1/6 स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार असणार आहे. मग आता इथं 3 व्हेक्टर्स आधी तयार केले पाहिजेत, कोइनिशियल व्हेक्टर्स. तर आपल्याकडे 4 पॉईंट्स आहेत, तर ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार आधी तयार करा. आणि मग त्यांचं काय असेल ते आपल्याला काय करायचं आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घ्यायचं आहे 1/6, पण त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा, ए बी बार, ए सी बार, ए डी बार इथे तयार केलेत आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन तर माहितीच आहे, 1/6 इंटू जे आपले 3 व्हेक्टर्स भेटले त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. हे जस्ट फाइंड आउट करा, तुम्हाला किती भेटेल, इथं 16/3 आणि व्हॉल्यूम आहे, तर क्युबिक युनिट लिहायला विसरू नका. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर त्याच्यामधलंच आहे 17 मधलं. तर फाइंड द रेशो इन विच पॉईंट पी डिवाइड्स ए बी अँड सी डी, वेअर ए बी सी डी हे सगळे दिलेले आहेत. ऑल्सो फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ जो इंटरसेक्टिंग आहे. तर चला बघूया. आता इथं मी पहिल्यांदा काय करतो, इथं पीचे कोऑर्डिनेट्स घेतोय, नेमके कसे तयार होत आहेत. तर चला, आता पी जो आहे तो कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय बघा. पी जो आहे तो ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय, m:1. तर मी इथं सेक्शन फॉर्म्युला यूज करणार, इंटरनल डिव्हिजन. म्हणजे काय लिहितं, एम बी बार
प्लस 1 ए बार असणार आहे, बरोबर आहे. काय येईल बघा तिथे, एम बी बार प्लस 1 ए बार. मग त्याच्यावर मी इथं काय केलं, पीचे कोऑर्डिनेट्स तयार केलेत. आणि दुसरं आपण सी डी बार पण आहे माझ्याकडे. तर सी डी बारचं काय असणार आहे, एन डी बार प्लस 1 सी बार आहे. तर त्याच्यापासून मी टोटली इथं काय केलं, एक पॉईंट तयार केलेला आहे पीचे कोऑर्डिनेट्स. एक याच्यावरून तयार केला आणि दुसरा याच्यावरून तयार केला आणि दोन्ही इक्वल केलेत. दोन्ही इक्वल करा, तुम्हाला एमची एकदा व्हॅल्यू भेटेल, एकदा एनची व्हॅल्यू भेटेल. एमची व्हॅल्यू भेटली तुम्हाला काय भेटणार इथं, जो ए बीला कोणत्या रेषेमध्ये, म्हणजे पी जो पॉईंट आहे तो ए बीला कोणत्या रेषेमध्ये डिवाइड होतो ते सांगेल. आणि जर एनची व्हॅल्यू भेटली तर पी जो आहे तो सी डीला कोणत्या रेषेमध्ये डिवाइड करतो हे भेटून जाईल. आणि जर तुम्हाला इथं एमची व्हॅल्यू भेटलेली आहे ती एकतर याच्यामध्ये पुट करा किंवा एनची व्हॅल्यू जी भेटलेली ती याच्यामध्ये पुट करा, तो तुम्हाला पॉईंट पी जे कोऑर्डिनेट्स भेटून जातील. आपण आहे ऑप्शन. चला नेक्स्ट जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. यस, हा जो आहे क्वेश्चन नंबर 30, हा मी दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगितला होता. सम एक रेग्युलर जो व्हेक्टरमधला कन्सेप्ट आहे आणि दुसरा आहे तो मी लाईनमधली पण कन्सेप्ट सांगत असतो. तर लाईनमधली इझी आहे, जे मुलांना समजते सुद्धा, त्यामुळे मी लाईनमधली सांगतो, कारण की ही आता मी तुमच्यासमोर ठेवतोय जस्ट सोल्युशन आहे माझ्याकडे म्हणून. किंवा ते x1 प्लस और मायनस एल डी कोणाला समजत नाही नेमकं काय, पण माहिती आहेत, काही जणांना माहिती आहेत, ज्यांना माहिती आहे त्यांनी या वेने जरी गेला तरी चालेल. म्हणजे फॉर्म्युला जो असतो तो काय असतो बघा, इथे हा जो फॉर्म्युला आहे बघा, हा जो इथून चालू होता तो इथंपर्यंत आहे. x1, अरे अर्धच झाला का, थांबा मी व्यवस्थित लिहितो इथं फॉर्म्युला. बघा जो फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू x1 प्लस और मायनस एल डी, वाय इज इक्वल टू प्लस और मायनस y1 प्लस और मायनस एल एम डी, आणि लास्ट काय असणार तुमचा z इज इक्वल टू कोण येणार आपल्याकडे इथं z1 प्लस और मायनस एन डी. तर हा फॉर्म्युला आहे. तर इथं आधी तुम्हाला x1 y1 z1 तर म्हणजे कोण असणार तुमच्याकडे इथं, जो ए दिलेला आहे. आता एल कुठून फाइंड आउट होणार आहे तुम्हाला, जो दिलेला आहे कोण ए बी बार आहे त्याच्यावरून तुम्हाला हा डी आर एस आहेत म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यू. तर एलिमेंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. म्हणजेच काय करायला लागेल, याला याच्याच आपल्या मॅग्निट्यूडने डिवाइड करावं लागेल. तर त्याने डिवाइड करा. आणि डी जे आहे म्हणजेच कोण लेंथ जी आहे ती तुम्हाला 6 दिलेली आहे, जस्ट इथे टाका, तुम्हाला फायनली आन्सर काय असेल ते भेटून जाईल. ओके, चला नेक्स्ट. ओके, नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 18 सुद्धा तुमचा कशावरती असणार आहे, वेक्टरवरतीच असणार आहे. इफ एम इज द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम, ओके, इथे एक पॉईंट दिला ए दिला आणि बी सी एक लाईन आहे, त्याच्यावरती एम हा फूट ऑफ दी परपेंडिक्युलर आहे ए पासून ड्रॉ केलेला आहे. तर डायग्राम पण व्यवस्थित तुम्हाला समजली पाहिजे. आता इथं डायग्राम समजत नसेल तर मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो बघा, म्हणजे क्लिअर होईल. माझ्याकडे इथे एक काय आहे, वरती एक पॉईंट आहे आपल्याकडे ए आहे, हा जो पॉईंट आहे तो 4 3 2 आहे. त्यानंतर इथून एक काय केलं आपण, इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. इथला जो आहे तो आपल्याकडे एम आहे आणि इथं लाईन जॉईनिंग जे पॉईंट्स आहेत, तर पॉईंट दिलेला आहे इथं बी दिलेला आहे 2 4 1, आणि जो सी जो इकडे एक दिलेला आहे तो आहे आपल्याकडे कोण 4 5 3 आहे. तर ही डायग्राम आहे तुमच्याकडे. तर याच्यावरून तुम्हाला काय करायचं, पूर्णपणे सम सॉल्व करायचं. तर आता हा जो पॉईंट एम जो आहे तो काय करतो रे, ह्या बी सीला k:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो असं कन्सिडर केलं जातं. मग त्याच्यावरून कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते, इथं एमची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. आणि एमची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, सेक्शन फॉर्म्युला k c बार प्लस 1 b बार, म्हणजे k×4 प्लस 1×2 डिवाइड बाय किती असणार आहे k+1. तर इथे एम तयार केलेला आहे बघा, पाहिलं आपण इथे तयार करू रे बघा कसं होणार. इथं k×c ची व्हॅल्यू किती आहे पहिली 4, येस, प्लस 2×1, तर 2 डिवाइड बाय काय नाही इथं k+1. हा पहिला तयार झाला. तसाच दुसरा तयार करा, तिसरा तयार करा, म्हणजे मला इथं कोण भेटेल, एम भेटेल. आता मला ए एम पण मी फाइंड आउट करू शकतो. मग ए एम फाइंड आउट करा. ए एमचा फॉर्म्युला काय असणार आहे, एम बार मायनस ए बार. तर तो तुमचा इथे तयार झाला, बरोबर आहे. मग आता मला काय माहिती आहे रे, जो ए एम बार आहे तो बी सी बारला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. मग बी सी बार पण तुम्ही इथं फाइंड आउट करू शकता. बी सी बारचा तर फॉर्म्युला माहिती आहे, सी बार मायनस बी बार करा. मग मी इथं काय करणार आहे, ए एम बार परपेंडिक्युलर टू बी सी बार. मी इथं हे घेतलेलं आहे ना, तर मी याच्याऐवजी काय करतो, ए एम बार परपेंडिक्युलर टू बी सी बार म्हणून काय येणार, दोघांचा डॉट प्रोडक्ट
दोघांचा डॉट प्रोडक्ट व्हॅल्यू किती येईल ती 0. जस्ट डॉट प्रोडक्ट करा, सॉल्व्ह करत चला, केची व्हॅल्यू भेटेल आणि केची व्हॅल्यू भेटली की कशामध्ये पुट करा, हा जो पॉईंट आपण घेतला होता म्हणजेच कुठला हा जो पॉईंट होता ना त्याच्यामध्येच पुट करा, तुम्हाला काय भेटून जाईल इथे एमचे कोऑर्डिनेट्स म्हणजे फूट ऑफ दी परपेंडिक्युलर भेटून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. ओके, याच्यामध्ये करेक्शन असेल मे बी ती सांगतो, तुमच्या टेक्स्टबुकमधलं सम आहे. ओके, इथं एक PE पाहिजे रेशो. तर याच्यासाठी काय केलं जातं बघा, डायग्रामवरून म्हणजे आपली जो क्वेश्चन दिला आहे त्याच्यावरून आपल्याला एक डायग्राम आधी तयार करा. म्हणजे इथं BD इज इक्वल टू 2DC, ट्रायंगल ABC ड्रॉ करा, BD इज इक्वल टू 2DC आहे, म्हणजे DCच्या डबल इथं कोण असणार आहे, BD असणार आहे. मग DC मी इथं 1 घेतली तर BD किती असणार आहे, 2 असणार आहे. तसंच अजून एक दिलेलं आहे इथं AE इज इक्वल टू 3EC, AE इज इक्वल टू 3EC, 3ECच्या म्हणजे ECच्या तिप्पट कोण असणार आहे, AE असणार आहे. तर मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतोय आणि त्याच्यावरून मग आता पहिल्यांदा मी D बार तयार करणार आणि E बार तयार करणार. D बार कसा तयार होईल इथे, आपला 2C बार असेल, 1B बार असेल डिवाइड बाय 2 + 1 म्हणजे 3 होईल. आणि तसाच E बार पण मी तयार करेन. E बार कसा असणार आहे इथे 1A बार प्लस 3C बार डिवाइड बाय 3 + 1 दॅट इज 4, हे इथे तयार झालेले आहे. त्यानंतर मला Pकडे जायचं आहे, म्हणजे इथं त्यांनी विचारलेल्या क्वेश्चनमध्ये काय BP/PE म्हणजे BP/PE म्हणजे इथं K:1 या रेशोमध्ये घेतला आणि इकडे M:1. मला मेन म्हणजे Kची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. तर मी इथं काय करणार, पहिल्यांदा आपला जो P जो आहे तो मी इथं फाइंड आउट करतो कशाने, आपला MD बार प्लस 1A बार अपॉन M+1 एक भेटेल आणि दुसरा जो P बार भेटेल तो कशावरून KE बार प्लस 1B बार डिवाइड बाय K+1. आणि ह्यांच्यापासून मी इक्वेशन फॉर्म करेन आणि दोन्ही जे आहेत ना इक्वेट करायचे, दोन्हीकडनं इक्वेट, कारण की Pचे कोऑर्डिनेट्स इकडने पण भेटले आणि इकडनं पण भेटले आणि ते दोन्ही काय असणार, कोऑर्डिनेट्स जे असतील ते सेमच असले पाहिजेत. बरोबर आहे. चला नेक्स्ट आता बघा, तर इथं इक्वल केलेले आहेत आणि इक्वल केल्यानंतर मला आता काय करायचं आहे, तर इक्वल करा आधी आणि ह्याच्यापासून 3 इक्वेशन भेटले, म्हणजे पहिला आहे तो पहिल्याला इक्वल होईल, दुसरा आहे तो दुसऱ्याला इक्वल, तिसरा आहे तो तिसऱ्याला इक्वल, हे 3 इक्वेशन भेटले. आता या 3 इक्वेशनची डिव्हिजन करा, कोणाकोणाची डिव्हिजन केल्यानंतर कॅन्सल आउट होईल बघा रे. आता इथं जर मी डिवाइड केलं तर हे कॅन्सल आउट होतील, इथं याला कॅन्सल आउट होईल म्हणजे K फक्त राहील. तर इथं मला काय भेटेल, 2 आणि 3ची जर डिव्हिजन केली तर मला एक्झॅक्ट Kची व्हॅल्यू भेटते आणि Kची व्हॅल्यू भेटली की झालं, तेच विचारलं होतं. तर इथं BP/PE फक्त पाहिजे, एवढंच तुम्ही करेक्शन करा. चला नेक्स्ट जाऊ आपण. ओके, प्रूव्ह बाय व्हेक्टर मेथड द अँगल सबटेंडेड ऑन ए सेमीसर्कल इज अ राईट अँगल. तर एक्सरसाइजमधला सम आहे, त्याच्यावरचे खालचे पण बघा, एक ट्रॅपेझियमचा पण एक सम आहे, तोही बघा व्यवस्थित. ओके, तर बघा मी सोल्युशन ठेवतो आणि जस्ट एक्सप्लेन करतो. एक डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. मध्ये सेंटरला C घेतला AB आणि पॉईंट जो आहे तो मी वरती घेतलेला आहे P. या डायरेक्शनमध्येच A बार आहे, तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये -A बार असेल, इकडे R असणार आहे. मला माहिती आहे का इथं मॉड ऑफ A बार, मॉड ऑफ -A बार आणि मॉड ऑफ R बार व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे, कारण की रेडियस ऑफ सेम सर्कल आहेत. हे बघा इथे मी सांगितलेलंच आहे. आणि AP बार इज इक्वल टू AC बार प्लस CP बार, AP बार इज इक्वल टू AC बार प्लस CP बार. ट्रायंगल लॉवरून आलेला इथं लिहा आपण, बाय ॲडिशन कुठला आहे आपला, बाय ट्रायंगल लॉ असणार आहे. नेक्स्ट इथं अजून AP बार कसा तयार करणार, मग इथं AC बार प्लस CP बार होता ना, तर A बार प्लस R बार असणार आहे, तीच इथं व्हॅल्यू लिहिलेली आहे. BP बार, आता BP बार कसा तयार होतो बघा रे, B पासून P कडे जायचं आहे तर काय होणार इथे BC बार आणि परत कोण येणार इथं CP बार, म्हणजे -A बार येणार आहे आणि कोण येणार इथं R बार येणार आहे. आता याच्यानंतर पुढे आता या दोघांचं मी काय करतोय, डॉट प्रोडक्ट घेतोय, म्हणजे कोण बघा रे AP बार आणि कोणाचा BP बारचा डॉट प्रोडक्ट पण व्यवस्थित घ्या. AP बार आणि BP बार को टर्मिनस आहेत, इथे को टर्मिनस आहेत AP बार आणि BP बार. नाहीतर एक दुसरा ऑप्शन होता माझ्याकडे PA बार आणि PB बारचा मी डॉट प्रोडक्ट घेतला असता. मी नेहमी सांगितलेलं आहे को इनिशियल किंवा को टर्मिनसचाच विचार करा. तर AP आणि BP बारचा इथं काय केलेलं आहे, तिथे डॉट प्रोडक्ट, कारण की डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू जर 0 झाली तरच ते परपेंडिक्युलर असणार आहेत. तर AP बार आणि BP बार या दोन्ही व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे, जस्ट मी ह्याच्यामध्ये पुट केलं तर काय नाही इथं मॉड R बार मायनस मॉड A बार असणार आणि याची व्हॅल्यू मला माहिती आहे किती येते रे 0, कारण या दोन्ही व्हॅल्यू काय तिथे सेमच आहे. जर इज इक्वल टू जर 0 येत असेल तर ते एकमेकाला काय असणार इथे परपेंडिक्युलर असेल आणि त्यामुळे हा जो अँगल असेल तो काय असणार इथे 90 डिग्री तयार झाला आणि अँगल जर 90 डिग्री असेल
तर अँगल म्हणजे जो आपला जो ट्रायंगल आहे सबटेंडेड ऑन ए सेमी सर्कल हा काय होईल इथे राईट अँगल होईल. ओके, चला नेक्स्ट जाऊ आपण. ओके, नंबर 19 आपला कशावरती आहे, फाइंड द, म्हणजे आपला हा कुठे गेला रे, लाईनवरती गेला ना. चला लाईनवरती हा सम स्टँडर्ड आहे तुमचा 3 मार्क्सचा आहे एक्झॅक्ट. तर चला बघूया नेमकं काय काय याच्यामध्ये. तर इथं डायग्राम नाही ड्रॉ केली, कारण चला डायग्राम आपण ड्रॉ करू म्हणजे क्लिअर होते. नेहमी एक डायग्राम ड्रॉ करत चला. इथे काय म्हटलेलं आहे बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट. तर हा वरचा पॉईंट असणार आहे, तर मी हा वरतीच घेतो हा पॉईंट. कोणता पॉईंट आहे आपल्याला, हा जो 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 5k कॅप आहे. ठीक आहे, आणि ड्रॉन फ्रॉम द पॉईंट आहे ऑन द लाईन आर बार. या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, आर बार इज इक्वल टू दिलेला आहे. चला मी तरी तो आर बार इज इक्वल टू काय दिलेलं लाईनचं नाव, 11i कॅप मायनस 2j कॅप मायनस 8k कॅप प्लस लॅमडा इन ब्रॅकेट 10i कॅप मायनस 4j कॅप मायनस 11k कॅप. ठीक आहे, मला माहिती आहे हा जो खाली जो असणार आहे तो इथे असणार आहे, बी बार असणार आहे सरळ सरळ, बरं आहे ना. ही जी व्हॅल्यू असणार आहे ही आपली कोण असणार आहे, बी बार असणार आहे. म्हणजे हा जो आपण इथं आपण काय म्हणतो एखादा पॉईंटच घेतो ना त्याला, तर हा त्याने पॉईंट पी मानलेला आहे, इथे एम घेतलेला आहे. तर पी एम जो असणार आहे तो काय असणार आहे, इथं बी बारला परपेंडिक्युलर असणार आहे, तीच आपल्याला कन्सेप्ट लागणार आहे. चला, आणि एमचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करतो याच्यावरूनच. म्हणजे काय होणार, 11 प्लस लॅमडा 10, त्यानंतर सेकंड काय होणार तुमचं इथे -2 प्लस -4 लॅमडा -8 -11 लॅमडा. तर हे एमचे कोऑर्डिनेट्स भेटतील इथेच बघा. हे तुम्हाला सॉरी हे नाही, हे कोण नाही, हे भेटले बघा. हे आहेत ते तुमचे एमचे कोऑर्डिनेट्स. कसे तयार झाले माहिती आहेत ना, दोघांची सरळ सरळ मी इथे ॲडिशन केली. आय कॅप मी इथे सगळ्यांच्यामधून आय कॅप, जे कॅप आणि के कॅप मी इथे कॉमन घेतले. आणि हेच काय असतात, हे लाईनवरचा कोणताही तुमचा पॉईंट असणार आहे. मी एमला इथं कन्सिडर केला आणि त्यानंतर मी इथं पी एम बार एक तयार केला, कारण की पी एम बार काय असणार आहे, इथं बी बारला परपेंडिक्युलर असणार आहे. ती कन्सेप्ट आपण इथे यूज करतोय. तर चला, तर याच्यानंतर आपण काय केलं आहे, पी एम बार तयार करा. आणि पी एम बार नंतर आपण काय करणार आहे, बी बार बरोबर त्याचं काय करायचं आहे, डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे, कारण डॉट प्रोडक्ट व्हॅल्यू किती येणार इथे 0 येणार आहे. ओके, तर बघा पी एम बार परपेंडिक्युलर टू बी बार आहे, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती आला, 0 आला. आणि त्यानंतर मग तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल इथं, लॅमडाची. जी लॅमडाची व्हॅल्यू भेटते ती कशामध्ये पुट करा, एमचे जे कोऑर्डिनेट्स तुम्ही आता आधीच घेतले होते तयार झाले होते, जे आपण एम बार जो आपण तयार केला होता तो, त्याच्यामध्ये तुम्हाला लॅमडाची व्हॅल्यू काय असेल ती पुट करा. म्हणजे इथं तुम्हाला एम भेटेल, मग फूट ऑफ दी परपेंडिक्युलर भेटला, आणि त्यांनी अजून सांगितलं होतं डिस्टन्स पण फाइंड आउट करा. तर इथं डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं तर माझ्या ऑप्शन काय येते, तर पी एम बारचा मॉड्युलस फाइंड आउट करा, तोही ऑप्शन आहे. तर मॉड फाइंड आउट करा, तुम्हाला काय भेटून जाईल इथे, फायनल आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, ओके. याच्यामध्येच अजून एक आहे की जर तुम्हाला ओनली जर डिस्टन्स जर विचारलं तर डिस्टन्ससाठी आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला सुद्धा आहे. फॉर्म्युला काय होता, पीला आपण काय करतो इथं अल्फा बार मानतो, बरं आहे ना. तर तो फॉर्म्युला कसा होता, ओनली डिस्टन्स विचारलं तर म्हणतोय अल्फा बार मायनस ए बार, त्याचं प्रोजेक्शन कोणावरती आहे, बरं पहिली ही व्हॅल्यू आहे, त्याचा मॉडचा स्क्वेअर आणि रूटमध्ये चालू आहे सगळे, मायनस दुसरी व्हॅल्यू कोणती येते इथे पण एक स्क्वेअर असतो कोणाचा, अल्फा बार मायनस ए बारचं प्रोजेक्शन कोणावरती असणार आहे, बी बारवरती असणार, डिवाइड बाय मॉड बी बार. तर हा एक फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला ओनली डिस्टन्स विचारलं तर हा तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. मात्र फूट ऑफ दी परपेंडिक्युलर विचारली तर ती आपली जी आता जी सगळी कंडिशन आपण जी तयार केली ती सगळीच्या सगळी तुम्हाला इथे तयार करावी लागेल. ओके, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आता आधी ह्या व्हेरीफाय करा, ह्या पॅरलल लाईन्स आहेत की स्क्यू लाईन्स आहेत. तर आधी पॅरलल लाईन्स आहेत की स्क्यू लाईन्स हे कशावरून ओळखतो, खाली बघा, व्हेरीफाय करा. इथे एकच तुमचा एकतर बी बार, एकतर एकमेकाला जिथले जे बी बार असते, म्हणजे इथे याला म्हणतो B1 बार आणि इथं असेल B2 बार, तर हे एकमेकाला जर पॅरलल असेल तरी पण आपण काय म्हणू शकतो, ह्या ज्या दोन लाईन्स असतील त्या पॅरलल लाईन्स असतील. मात्र ह्या पॅरलल लाईन्स नाही आहेत हे मला लगेच ओळखतो सुद्धा, किंवा एकमेकाच्या प्रोजेक्शनमध्ये जरी आले असते, स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये जरी आले असते, प्रोजेक्शन नाही सॉरी, तरी पण काय असणार हे एकमेकाला पॅरलल्स होऊ शकतात. तर पॅरलल लाईन्स नाही आहेत तर माझ्याकडे ह्या कोणत्या आहेत, स्क्यू लाईन्स आहेत, ज्या पॅरलल पण नाहीत आणि इंटरसेक्टिंग पण नाही.
तर यांच्यामधला जो आपला जो काय असेल डिस्टन्स आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स, तो फॉर्म्युला कोणता होता? चला तिकडे मी जातो. आपण कसं लक्षात ठेवतो तर चला बघूया. A2 बार मायनस A1 बारचं प्रोजेक्शन कोणावरती होतं? B1 बार क्रॉस प्रोडक्ट विथ B2 बारवरती, बरोबर आहे ना? आपण असंच लक्षात ठेवलं होतं. म्हणजे खाली पण कोण येणार तर B1 बार क्रॉस प्रोडक्ट विथ B2 बार. झालं, हा फॉर्म्युला आहे त्याचा, काही अवघड नाही. A2 बार मायनस A1 बार म्हणजे कोण असणार आहे? हा जो आहे पहिला बघा, A1 बार म्हणजे कोण येणार? इथले जे पॉईंट्स आहेत -1 -1 -1, बरं आहे ना? मायनस आय कॅप मायनस जे कॅप मायनस के कॅप आला. त्यानंतर A2 बार जो असेल तो कोण असणार आहे तुमच्याकडे? इथं 3 5 7 असेल, 3 5 7 असेल. आणि B1 बार क्रॉस प्रोडक्ट B2 बार, B1 बार कोण आला आधी तुमच्याकडे इथे? 7 आय कॅप मायनस 6 जे कॅप प्लस के कॅप, म्हणजे 7 - 6 1 आला. आणि B2 बार कोण आला तुमच्याकडे इथे? 1 - 2 1, 1 - 2 1. सगळ्या व्हॅल्यू आहेत. जस्ट तुम्हाला माहिती आहेत A2 बार मायनस A1 बार करता येतो, B1 बार क्रॉस प्रोडक्ट विथ B2 बार करता येतं, त्याचं मॉड्युलस सुद्धा फाइंड आउट करता येतं. सगळे व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. ओके, चला मी फक्त आन्सर पाहिल्यासाठी ठेवतो तुमच्यासमोर. किती येतं बघा. मला वाटतं हे 116 √116 वाला असेल, 2√29 काहीतरी असेल ना? किती येते? हां बरोबर आहे. व्हेरीफाय करा एकदा काय काय केलेलं आहे. जस्ट मी आता जी कन्सेप्ट सांगितली तीच आहे टोटली. एवढं सगळं मोठं रायटिंग लिहित बसू नका. 3 मार्काचं आहे तर जेवढंच 3 मार्काला पाहिजे तेवढंच लिहा. ते सगळं लिहित बसायचं नाही उगाचच. ओके ठीक आहे, बघा व्यवस्थित. येस, 2√29चा आहे आणि युनिट लिहायला विसरू नका. डिस्टन्स आहे, त्यानंतर एरियाला तर आपण युनिट स्क्वेअर वगैरे लिहितो, व्हॉल्यूमला तर क्युबिक युनिट वगैरे लिहितो, तर ते लिहायला विसरायचे नाहीत, मार्क कट होतात. चला नेक्स्ट आपण जाऊ. नेक्स्ट आहे नंबर 20 आहे तो प्लेनवरती येतोय मी. तर प्लेनमध्ये बघा क्वेश्चन कसे आहेत? फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दी पॉईंट आहे. तर 3 पॉईंटमधून जर पास होत असेल तर आता इथं व्हेक्टर इक्वेशन म्हटलेलं आहे. तर व्हेक्टर इक्वेशन काय असणार आहे? आपल्याला एक नेहमी माहिती आहे, जर मला माझ्या इथं प्लेन आहे तर प्लेनवरचं मला नेहमी काय लागतो रे? पॉईंट एक लागतो. तर माझ्याजवळ एक पॉईंट आहे आणि मला एक लागतो परपेंडिक्युलर व्हेक्टर. तर मला इथे 2 पॉईंट्स एक्स्ट्रा दिलेत. तर मी त्याच्यापासून काय करतो रे? पहिल्यांदा को इनिशियल व्हेक्टर्स तयार करतो, म्हणजे AB बार आणि AC बार. आणि याला एक मला परपेंडिक्युलर व्हेक्टर जो पाहिजे तो आपला कोण असणार इथे? N बार असणार. तो N बार कोण भेटेल रे? AB बार क्रॉस प्रोडक्ट विथ कोण असणार इथे? AC बार असणार आहे. झालं. मग आपला जो बेसिक जो फॉर्म्युला होता कुठला असतो रे? A बार डॉट R बार डॉट सुरुवातीला काय असतो? R बार डॉट N बार इज इक्वल टू A बार डॉट N बार. आणि N बारची व्हॅल्यू भेटलेली आहे, जस्ट इथे पुट करा. R बार डॉट AB बार क्रॉस प्रोडक्ट विथ AC बार इज इक्वल टू A बार डॉट प्रोडक्ट विथ AB बार क्रॉस प्रोडक्ट विथ AC बार. झालं. याच्यामध्ये AB बार AC बार सर्वांना फाइंड आउट करता येतो. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जो डिटर्मिनंटमध्ये घेतो तोही सर्वांना फाइंड आउट करता येतो. ज्या काय असतील त्या व्हॅल्यू पुट करा. R बार काही नाही लिहायचं, व्हेक्टर इक्वेशन म्हटलंय तर ॲज इट इज डॉट प्रोडक्ट विथ जी तुम्हाला AB बार म्हणजे N बार जो भेटेल तो लिहा इज इक्वल टू A बार डॉट N बार. तुम्हाला काय असेल तो करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. A बारची पण व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. A बार असेल I कॅप प्लस J कॅप प्लस 2K कॅप आहे आणि N बार जो भेटेल तो जस्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला काय असेल ते फायनली आन्सर भेटून जाईल. ओके, आन्सर मी ठेवतो याच्यासमोर. 7 वगैरे येत असेल काहीतरी, हां व्हेरीफाय करा तुम्ही. ओके चला, हे बुकमधलं सॉल्ट समजलं, एक करूनच टाका. नेक्स्ट दिलेलं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम द प्लेन. ओके, याचा फॉर्म्युला मी हा पार्ट आहे का बघा व्यवस्थित रे. मी कसा लक्षात ठेवतो तोही सांगतो. बघा P आहे म्हणजे कोण असणार इथं तुमचा? नॉर्मल फॉर्म. म्हणजे आधी तुम्हाला इक्वेशन जे दिलेलं आहे ते नॉर्मल फॉर्ममध्ये आहे का बघा. नॉर्मल फॉर्ममध्ये नाहीच आहे, कारण की हा कोण लागतो आपल्याला? N कॅप. N कॅप नाही आहे तर याला आधी आपण थ्रूआउट इक्वेशनला मॉड्युलसने डिवाइड करा. तर मॉड्युलस किती येतं याचं आपल्याला माहिती आहे, किती येईल ते 3. तर 3ने मी टोटल याला डिवाइड करतो. काय टोटल थ्रूआउट इक्वेशनला डिवाइड करा. असं काही लिहित बसू नका, हे N कॅप इथे वगैरे तयार करत बसू नका. काय करा, थ्रूआउट इक्वेशनला काय करा, इथे तुम्ही 3ने डिवाइड करा. 3ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन काय भेटेल? इथे हे भेटेल तुम्हाला इक्वेशन. ओके, मग हा इथे आता तयार झालेला कोण असणार आहे? N कॅप असणार आहे. मग N कॅप झालं तर ह्या साईडला कोण येणार आहे? तुमचा P येणार आहे. बघा राईट साईडला तुमच्याकडे व्हॅल्यू किती होती? इथं 6. 6ला तुम्ही 3ने डिवाइड केल्यानंतर इथं 2 भेटलेला आहे.
त्यामुळे ही व्हॅल्यू कोणाची झाली, पीची व्हॅल्यू झाली. आता फॉर्म्युला कसा असतो बघा रे, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी आहे, बरोबर आहे ना. मी आता हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवतो बघा, एक काम करा, ही जी व्हॅल्यू आहे ना सरळ तिकडे शिफ्ट करा, म्हणजे नाहीतर एक काम करा, आर बारच्या जागी ए बार पुट करा. मी एवढंच सांगेन तुम्हाला. झाला फॉर्म्युला तयार झाला. फॉर्म्युला म्हणजे काय, पीला इकडे शिफ्ट करा म्हणजे काय येईल, ए बार डॉट एन कॅप मायनस पी. तर हा तुमचा काय होईल, इथे फॉर्म्युला येतो कशाचा, डिस्टन्स, पॉईंट आणि प्लेनमधलं डिस्टन्स. हा पी मायनस जर लिहिला तरी चालेल, इथं उलट लिहिलं ना, पी मायनस ए बार डॉट एन कॅप. मॉड्युलस आहे तर ते ऑब्व्हियसली तुमचं पॉझिटिव्ह होईल. फॉर्म्युला मी असं लक्षात ठेवतो बघा, आर बारच्या जागी ए बार पुट करा, पीला इकडे शिफ्ट करा, झाला फॉर्म्युला तयार होतो. असाच लक्षात ठेवा, फॉर्म्युले लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे पहिलं. आणि जस्ट आता व्हॅल्यू ज्या भेटले त्या ह्याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला आन्सर काय असेल ते भेटून जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो मी. नेक्स्ट, फाइंड द अँगल बिटवीन प्लेन. आणि प्लेनमधला जर अँगल फाइंड आउट करायचा असेल तर तिथं नॉर्मलमधला असतो. नॉर्मल जे फॉर्म्युला काय तयार होतो, आपल्याकडे 3 फॉर्म्युले असे आहेत ना, म्हणजे लाईनमधला, लाईन अँड लाईन, इथंच लिहितो मी, लाईन अँड लाईनमधला काय असतो रे, कॉस थिटा इज इक्वल टू त्यांचा पॅरलल वेक्टर म्हणजे B1 बार डॉट प्रोडक्ट विथ B2 बार डिवाइड बाय काय असतो, मॉड B1 बार मॉड B2 बार, बरोबर. ज्यावेळी प्लेन येतो, प्लेन अँड प्लेन, तरी पण सेम फॉर्म्युला, कॉस थिटा इज इक्वल टू इथे नॉर्मल मधला असतो B1 बार N1 बार डॉट प्रोडक्ट विथ N2 बार डिवाइड बाय, हे दोन्ही पण झाले इथे. आणि ज्यावेळी लाईन आणि प्लेन येतो, लाईन अँड प्लेन, त्यावेळी मात्र कुठला येतो रे फॉर्म्युला, इथे साइन थिटा इज इक्वल टू येतो, कोणामध्ये असतो, पॅरल वेक्टर आणि नॉर्मल मधला, म्हणजे B1 नाही आपण B बार असं म्हणू, डॉट प्रोडक्ट विथ N बार डिवाइड बाय मॉड B बार मॉड N बार. हे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ पाहिजेत. आता इथे नॉर्मल कोण आहे तुमच्याकडे, N बार हाच आहे आणि हा आहे, म्हणजे हा तुमच्याकडे N1 बार आहे, हा तुमचा N2 बार आहे. झालं, जस्ट दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्या, मॉडलस येतो, मॉडलस घ्या, डिवाइडला टाका, तुमचं काय असेल ते आन्सर असणार आहे. ओके, तर सॉल्व करा व्यवस्थित. बघा, मला वाटतं पहिला सम आहे एक्सरसाइजमधला, तो सॉल्व करून टाका आणि 60 भेटतो. मला वाटतं हे एकच आन्सर आहे, त्याचं तुम्हाला 60 भेटते व्हॅल्यू, अदरवाईज आन्सरच भेटत नाहीत बाकीच्यांचे, तर हे करून टाका तुम्ही सम. तर ठीक आहे, आज आपण काय करूया, पार्ट फर्स्टचे मी आज सगळेच्या सगळे सेक्शन सी मध्ये बघितलेत. आपण उद्या काय करू, पार्ट सेकंड मध्ये आपण काय करूया, इथं सेक्शन सी मध्ये काय असेल ते आपण संपवू. तर आज आपण इथेच थांबू, अभ्यास चालू दे जोरात. थँक्यू.